शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आले पिकाच्या जमीन तयार करण्यापासून ते बीज प्रक्रिया करण्यापर्यंत म्हणजे जमीन, पूर्व मशागत, कुठल्या जाती आपण लावू शकतो, आपण कधी आलं लावू शकतो, त्यासाठी बियाणं नेमकं किती वजनाचं पाहिजे, बीज प्रक्रियेला कुठली कुठली औषधं वापरायची, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता जाणून घेणारच आहोत। सोबतच आपण आलं लावण करत असताना त्याला नेमकी सुरुवातीची खतं कुठली टाकायला पाहिजेत हे सुद्धा एक्स्ट्रा या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। नमस्कार, मी आपला मित्र उमेश कापसे, ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरून आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। शेतकरी मित्रांनो, ऑलरेडीच आपले 69,000हून अधिक सबस्क्रायबर्स आहेतच। तुम्हाला कुठल्याही पिकाची प्रॉपर माहिती जर हवी असेल की ज्याच्यामध्ये कुठलाही बडाईपणा किंवा मोठेपणा न करता प्रॉपर जर योग्य माहिती, कमीत कमी खर्चातली माहिती पाहिजे असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र आपण नक्कीच विसरू नका। कारण आता आपण जे पाहतोय ते हे आले पीक, ह्याला थोडासा सुरुवातीला जरी खर्च जास्त असेल तरी हे पीक जेवढं जास्त काळ जमिनीत राहील तेवढं जास्त काळ तुम्हाला जास्त उत्पादन मिळवून देणारं असतं। खरं तर हे आलं पीक निचऱ्याच्या जमिनीत जास्त करून घेतात, परंतु अलीकडं व्यवस्थित नियोजन असेल तर आम्ही काही ठिकाणी काळ्या जमिनींमध्ये सुद्धा आल्याचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे करून दिलेलं आहे। तर चला तर मग या पिकासाठीची जमिनीची माहिती आपण घेऊया। आल्याला आपल्याला एकतर हलकी जमीन असेल तेवढं जास्त चांगलं, मध्यम ते हलकी जमीन आणि मुख्य म्हणजे पाण्याचा निचरा होणारी पाहिजे। कारण सगळ्यात महत्त्वाचं जे म्हण आहे, आलं तर आलं नाही तर गेलं, ही म्हण का आहे? कारण आल्यामध्ये पाणी अजिबात जास्त सोसत नाही आहे, त्यासाठी निचरा होणारीच जमीन असणं गरजेचं आहे। आता यात पूर्व मशागत काय करायची, म्हणजे जमिनीची तयारी कशी करायची? तर आधी आपल्याला जमिनीची नांगरट केली पाहिजेत। जर आपल्याला काही जमिनीमध्ये ढेकळं वगैरे असतील तर ते आपल्याला ढेकळं नांगरट करत असताना ते ढेकळं फोडली पाहिजेत किंवा कुळवट मारला पाहिजे आपल्याला। तर हे रोटरद्वारे सुद्धा कामं होतात। म्हणजे जेवढं शेत भुसभुशीत असेल तेवढा आपला फायदा शेतकरी बंधूंनो जास्त होतो। कारण आलं हे मुख्यतः जमिनीतलं पीक आहे, त्यामुळे जेवढी जमीन भुसभुशीत तेवढं जास्तीत जास्त तुमचा फायदा हा होणारच आहे। तर त्यासाठी आपणाला सगळ्यात महत्त्वाचं आपण कुठल्या जाती आल्यासाठी निवडू शकतो हे लक्षात घ्या। आपल्याला लोकलमध्ये सुद्धा आल्याचं बियाणं वगैरे मिळतं, परंतु आपण सातारी आलं जे म्हणतो किंवा आपण औरंगाबादी आलं म्हणतो, तर या वरवरची नावं आहेत, पण याच्यातल्या मुख्य ज्या जाती आहेत त्या म्हणजे माहीम असेल, रिओ दी जेनेरो असेल, कालिकत असेल आणि इतर काही विद्यापीठांच्या जाती येतात। यापैकी कुठलंही बियाणं आपण लावू शकतो। साधारणपणे याची जी पेरणीचा कालावधी असतो तो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत तुमचं आलं लागलंच पाहिजे। लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, मुख्यतः आपण इथंच चुकतो। आपल्याला आलं नेमकं कधी लावायचं हे बेसिक आयडिया नसेल तर तुम्ही त्या नादाला न लागलेलं चांगलं। याकरता एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मेचा अखेर या वेळेपर्यंत तुम्ही आल्याची लावण ही करायलाच पाहिजे। आल्याला सर्वसाधारणपणे बियाणं जे लागतं ते साधारणपणे 2 गाड्या, म्हणजे एक गाडी 500 किलोची, साधारणपणे 2 गाड्या म्हणजे 1000 किलो आपल्याला एका एकरासाठी बियाणं लागतं। म्हणजे 800 क्विंटलपासून आपल्याला साधारणपणे 1000 किलोपर्यंत हे बियाणं आल्याचं लावण्यासाठी लागतं। सुरुवातीला या बियाण्याचीच थोडीशी किंमत जास्त राहते, नंतर आपल्याला उत्पादन मिळाल्यानंतर आपण सुद्धा बियाणं म्हणून आपलं आलं इतर शेतकऱ्यांना विकू शकतो। फक्त त्याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे आणि ही चांगली क्वालिटी आणण्यासाठी आपण जर आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाचं सहकार्य घेतलं तर आम्ही तुम्हाला जमीन तयार करण्यापासून ते आपलं पीक निघेपर्यंत पूर्ण वर्षभर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहू।
आणि याच्यामध्येच तुम्हाला आत्ता जो आपण व्हिडिओ पाहतोय तो आलं लावण करत असताना त्याला बीज प्रक्रिया, ही बीज प्रक्रिया करत असताना आपण त्याला नेमकं कुठलं कीटकनाशक वापरायला पाहिजे, तर शेतकरी बंधूंनो क्विनॉल-फॉस नावाचं आपल्याला की जे आळी किंवा जमिनीतल्या किडी लागू नयेत ह्यासाठी 25% EC घटक असणारं आपल्याला साधारणपणे जर आपला एक 30-40-50 लिटरचा ड्रम असेल तर 20 मिलीपासून 30 मिलीपर्यंत त्याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कार्बेंडिझम म्हणजे जनरली आपल्याला 22 टीन असं जे आपण म्हणतो तर ते कार्बेंडिझम घटक असणारं 50% WP म्हणजे पावडर घटक असणारं आपणाला साधारणपणे त्याचं जे काही प्रमाण आहे ते 10 लिटर पाण्यासाठी आपण 15 ग्रॅम, म्हणजे समजा जर आपलं 50 लिटर पाणी असेल तर 15×75 ग्रॅम किंवा 100 ग्रॅमची पुडी आपण त्याच्यामध्ये 50 लिटर पाण्यामध्ये टाकू शकतो. या द्रावणात कमीत कमी 20 मिनटं तरी आलं बुडून लागलंच पाहिजे. मग हे झालं कीटकनाशक बुरशीनाशक. ह्याच्यामध्ये आपणाला जो काही टॉनिक बेस घालायचा आहे तो उच्च दर्जाचा जास्तीत जास्त आल्याची उगवण, त्याला जास्तीत जास्त मुळी फुटावी, पटकन मुळी फुटावी यासाठी आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाची औषधंसुद्धा येतात. ती आपल्या घरपोच एकरी 2850 रुपये की ज्याच्यामध्ये तुमचं ड्रिंचिंग म्हणजे आळवणीसुद्धा होईल प्लस आलं बुडवणसुद्धा होईल. ह्या गोष्टी तुम्हाला येणारच आहेत. त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशकसुद्धा येणार आहेच. आणि आल्याचं लावण करत असताना सरासरी आपल्याला सुरुवातीला आलं लावण करताना जी खतं वापरायची आहेत ती लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो. उगाच काही आलतूफालतू न वापरता योग्यच वापरणं गरजेचं आहे की उगवण चांगली झाली तर तुमचा पाया मजबूत झाला, आपोआप तुम्हाला पुढं उत्पादनासाठी मदत ह्याची होणार आहे. कारण 6, 7, 8, 9 महिन्याचं याचा जो काही सुरुवातीचा इनिशियल निघायचा पिरियड असतो तर त्यासाठी कुठल्याही इमारतीचा बेसिक पाया म्हणजे जी खतं आहेत ती महत्त्वाची आहेत. खतं टाकत असताना आपण एकतर सुरुवातीला आलं लावायच्या पूर्वी खत घालत असताना जमिनीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही गांडूळ खत हे सगळ्यात बेस्ट आहे. गांडूळ खत अवेलेबल नसेल तर तुम्ही निंबोळी पेंड, करंजी पेंड यांचा वापर करा किंवा शेणखत हे खास करून वाळलेलंच असायला पाहिजे. हुमणीचा वगैरे प्रादुर्भाव अजिबात नाही झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून ही खतं उपयोगाला येतातच. गांडूळ खताचा वापर करून आम्ही पाक 16 पासून 18 क्विंटलपर्यंत सहजरित्या 18 टनापर्यंत आम्ही सहजरित्या उत्पादन शेतकऱ्यांची नेलेली आहेत. ह्याच्यासोबतमध्येच आपल्याला काही रासायनिक खतंसुद्धा वापरायची आहेत. रासायनिक खत वापरत असताना प्रति एकरासाठी आपण DAP हा मोस्टली गरजेचा आहे सुरुवातीला. DAP जर उपलब्ध नसेल तर आपण 12-32-16 हे खत वापरू शकतो. ह्याचे आपल्याला एकरी 3 पोती लागणार आहेत, म्हणजे 150 किलो ह्याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. लक्षात घ्या ही ॲक्युरेट प्रमाणं आहेत. जे शेतकरी आम्हाला फॉलो करतील खास करून या आले पिकामध्ये त्यांचं उत्पादन निश्चितपणेच जास्तीत जास्त आणण्यासाठी म्हणजे 1 टन आपण घातलं तर 10 ते 15 टन 20 टन आपल्याला सहज उत्पादन निघू शकतं. तर त्या दृष्टिकोनातला हा बेसिक आहे. DAP असायलाच पाहिजे. त्याच्यासोबतमध्ये आपण पोटॅशची एखादंच पोतं घालायचं. DAPची 3 घालायचे आहेत, पोटॅश 1 घालायचं आहे. सेंद्रिय पोटॅश असेल तर आपण आणखी एखादं वापरू शकतो एक्स्ट्रा. त्याच्यामध्ये लक्षात घ्या बेन्सल्फ म्हणजे गंधक की जो डाळी स्वरूपामध्ये असतो तो आपल्याला कंपल्सरी एकरी 20 किलो तरी घ्यायचाच आहे. लक्षात घ्या, कारण गंधक असेल तर आल्याची सुरुवातीची वाढ असेल पुढच्या वाढीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी असं त्याचं कार्य असतं. इंटरनल प्रोसेस अतिशय उत्तम प्रकारे होतात ह्याच्यामध्ये कुठलंही झाईम असेल, ह्युमिक ॲसिड असेल ते तुम्ही साधारणपणे 20 किलोपासून 40 किलोपर्यंत वापरू शकता. ह्याच्यामध्ये आपणाला सिलिकॉन जरी घटक वापरायचा असेल तर 50 किलोपासून 70-80 किलोपर्यंत आपण वापरू शकतो आहे. वाळवी हुमणीचा जर काही त्रास असेल तर आपणाला रिजंट असेल, फर्टेरा असेल, देवीबान असेल असं 5 किलोपर्यंत आपण वापरायचं आहे. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, ह्या प्रॉम्प्ट म्हणजे खात्रीपूर्वक आमच्या अभ्यासानुसार आम्ही जे इतके वर्ष काम केलं आहे त्यानुसारच योग्य अशा माहिती आहेत. ज्या शेतकऱ्यांना आलं करायचं आहे
त्यांनी निश्चितपणेच आमच्या संपर्कात राहा. त्यांना जास्तीत जास्त उत्पादन द्यायची जबाबदारी आमची आहे. नमस्ते.